हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक. तर आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे मँगो रवा केक. सध्या मँगोचा सीझन संपलेला आहे आणि मँगो पण तुमचे जर घरी उरले असतील तर तुम्ही ही मँगो रवा केकची रेसिपी नक्की घरी ट्राय करू शकता. तर त्यासाठी मी इथे प्रथम 1 कप, माझा हा कप साधारणतः 250 ml चा आहे. तर ह्यामध्ये मी 250 ml एवढं रवा घेतलेला आहे. रवा साधारणतः इथे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तुमच्याकडे जर जाडसर रवा असेल तर तुम्ही काळजी घ्यायची की आपण इथे रवा बारीकच घेणार आहोत. आणि रवा आपण बारीक असलेला रवा आणि मोठा असलेला रवा सुद्धा आपण इथे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आता त्यासाठी मी त्यामध्ये 2 वेलची घातलेल्या आहेत. आता वेलची घातल्यानंतर आता यामध्ये मी 1 आंबा घेतलेला आहे, तो आपण आता असा पूर्णपणे कट करून घेणार आहोत. मँगो तुम्ही कोणताही घेऊ शकता. तर इथे मी हा हापूस आंबा घेतलेला आहे, तो आंबा आपण पूर्णपणे कट करून या रव्यामध्ये घालणार आहोत. मँगो इथे आपण कट करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी साधारणतः अर्धा कप साखर यामध्ये घालत आहे आणि आता हे मिक्सरला आपण छान 2 ते 3 मिनिटासाठी फिरून घेणार आहोत. आता फिरून घेतल्यानंतर हे बघा, हे असं दिसतंय. तर मँगोचा असा छानसा फ्लेवर पण त्याला आलेला आहे आणि वेलची पण आपली यामध्ये बारीक झालेली आहे. आता हे सर्व मिश्रण मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. एक कप इथे मी रवा घेतला होता, तर त्यासाठी आता इथे मी 1 कप दूध यामध्ये घालून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. आता त्यानंतर आपण हे आपलं रव्याचं मिश्रण आहे, तर ह्याला साधारण आपण 15 ते 20 मिनिटासाठी आपण ह्याला बाजूला ठेवून देणार आहोत. त्यामुळे आपला रवा छान दुधामध्ये मुरेल. आता आपला केक सेट करायला ठेवण्यासाठी इथे मी केकचा टीन वापरत आहे. गोलाकाराचा टीन असं इथे घेतलेला आहे. त्यामध्ये आता मी बटर पेपर टाकून घेणार आहे. तुमच्याकडे जर केकचा टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बाही वापरू शकता किंवा पातेलंही इथे यूज करू शकता. आता इथे 15 ते 20 मिनिटं झालेले होते. आता आपला रवा बघा किती छान फुललेला आहे आणि घट्टसर झालेला आहे. आता यामध्ये मी साधारणतः 3 चमचे अजून दूध टाकलेलं आहे आणि आपलं मेल्ट केलेलं बटर हे ह्यामध्ये घालून घेणार आहे. आणि केकच्या टीनला सुद्धा मी खाली बटरच लावून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याची कन्सिस्टन्सी घट्टसर न राहता केक प्रमाणे झाली पाहिजे. ह्याला मी आता थोडंसं फेटून पण घेणार आहे. आता इथे मी ह्या सारणमध्ये साधारणतः 1 टेबलस्पून एवढं बेकिंग पावडर यामध्ये घातलं आहे आणि हाफ टीस्पून मी इथे बेकिंग सोडा यामध्ये घातलेला आहे. आता हे दोन्ही पण आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि केकचं बॅटर हे ह्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. कुठलेही बेकिंगचा पदार्थ जर आपण घरी बनवत असतो तर त्यासाठी व्यवस्थित प्रमाण, म्हणजे जे प्रमाण आहे तेच प्रमाण योग्य प्रमाणे आपण टाकल्यानंतर आपलं केक असो किंवा ढोकळा हा छान फुलतो आणि चवीलाही छान लागतो. तर आता ह्याला आपण असं छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला केकच्या टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे.
थोडंसं डेकोरेशनसाठी इथे मी पंपकिन सीड्स आणि मगजबी ह्यावरती थोडेसे गार्निश करून घेणार आहे, त्यामुळे आपला केक दिसायला छान दिसेल. आता इथे आपला केक असा छान ह्यामध्ये सेट केलेला आहे. आता आपण ह्याला बेक करायला ठेवून देऊया. इथे मी पातेलं अगोदरच 10 मिनटं प्रीहीट करायला ठेवलं होतं. त्यामध्ये त्याच्या खाली मीठ घातलेलं आहे व वरती असं स्टँड ठेवलेलं आहे. आणि आता हे आपण वरती प्लेट झाकून ह्याला व्यवस्थित बेक करायला ठेवून घेणार आहोत. साधारणतः आपण त्याला 40 ते 45 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत. तर इथे केक माझा बेक करून झालेला आहे आणि आपण 40 ते 45 मिनिटांनी ह्याला काढून घेतलेला आहे. तर चाकूने मी चेक करून बघितलं तर माझा नाईफ एकदम साफ निघालेला आहे. आणि आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याला काढल्यानंतर आपण साधारणतः 10 मिनटं त्याला थोडंसं थंड व्हायला राहू देणार आहोत. तुम्ही बघू शकता की आपला केक किती छान फुललेला आहे. टिनला सुद्धा अजिबात चिकटलेला नाही. विशेष म्हणजे बटर पेपरला सुद्धाही चिकटलेला नाही आहे. तर हा असा झटपट होणारा हा असा मँगो केक तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही ह्याचं टेक्स्चर पण बघू शकता की किती दिसायला छान आणि खायला सुद्धा इतका मस्त असा हा मँगो रवा केक झालेला आहे. हेल्दी, कुठल्याही प्रकारचं ऑइल किंवा एक्सेस ऑफ शुगर वगैरे न वापरता हा आपला मँगो केक तयार झालेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा. थँक्यू. बंद कर.